मला वाटत असेल मित्रांनो मी सारखं तळा जायला काय येतो तळा तुम्हाला हे क्लिअर करून देतो की तुमची इच्छा मनात अशा आली असेल की यांनी देवाला काही इच्छा मागितली तर आता थोडंसं डाईट खातो दाखवू नाही शकत नाही करणं जर लागते. तर नमस्कार मित्रांनो, आता परत झालं आपण कॅमेरा नाही का घालतो असं की पप्पांचं ऑपरेशन झालं नाही का जरा झालं वेगळं जागेचं तेच मला सांगू शकत नाही. त्या जागेचं ऑपरेशन झालं त्यानंतर मग 1 महिन्याचा गॅप घेतला. आता डेली ब्लॉग्स टाकत जाईल नाही का. आता आलं आपल्या किचनमध्ये जरा पाणी बिणी पिऊन नाही का मी जरा पप्पांसाठी मन्नत मागितलेली म्हणजे इच्छा मागितलेली नाही का असं असं होऊ दे तुझं असं असं कर. तर मग आता तेच करायचं चाललं आपण तुम्हाला दाखवतो पुढं. चला घेतो आता नाही का बादली घेतो आपली. बादली का घेतो ते पुढच्या ह्याच्यात तुम्हाला कळण व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये पुढे राहावं समजून जाईल जे पुढे जाईल. चला आजी झोपली. कशात 2 मिनिट काढा. एसके आलेला आहे बाहेर बघू शकता. एसके चाललेलं आता जरा मस्तपैकी आवरून किती वाजलेत बघा. किती वाजले तरी एसके 5:30 वाजलेले. आम्ही चाललोय बघा आता पुढचा ब्लॉग काय करतो. 4:20 वाजले मित्रांनो, परत घरात आले. चावी गेली कुठं इथं असते चावी. माझ्या गाडीची चावी आहे, पप्पाची गाडीची चावी न्यायची. माझी गाडी खराब झाली नाही का आवाज नाही करू शकत. सगळे घरचे झोपलेले जातात. बघू कुठे ठेवले असं चावी. भावाला उठवून बघतो जरा. आर्यन हे आर्यन आर्यन चावी कुठे ठेवली गाडीची. गावली उठकी तुला पण जायचं नाही का आम्हाला. गावलेली आता चावी मस्तपैकी आपला लुक बघू शकतो. सकाळ 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 उठून आंघोळ गेली नाही का जरा जातो. आम्ही मस्तपैकी नाही का बर्फी भाऊ उठवा आलो का. बर्फी भाऊ उठ नाही. संतोष भाऊ कम बॅक उठ ना. बरं भाऊ कुठे यार झोपला येस की तो. चल ना 5 मिनटं थांब म्हणतोय. झाडू बिडू घेऊन मस्तपैकी रेडी आम्ही सगळेच के. अरे खाली थांबतो ये लवकर. इसके यार समस्या नको करू. आपल्या समस्या नाही करायची. समस्या झाली ठीक आहे. बादली खराटा चप्पल बदलली जरा. गाडी काढतो आता. गाड्या बघ एसके कशा लावल्यात. यांच्या मापाचा रोड असल्यामुळेच लावलेत भाऊ. हे ना ही आपली गाडी. मग गाडी काढून तुम्हाला पुढची अपडेट देतो. आपण जिथे इच्छा मागितली तिथं आपल्या मांगेराव चौकात माझी बिल्डिंग आपलं मंदिर. खराडा घेतो पहिला. खराडा घेऊन आता झाडे चाललोय. पहिले काढतो मग पुढची अपडेट देतो. कारण का आज उशीर झालाय जरा आपल्याला. असं घेतलेलं आपण नाही का. आपण असं सांगितलं यावाला काय म्हणला. अरे हे चालू करा मोटर चालू करा की केली करा बरं. पाण्याची मोटर चालू करायची बाबा पहिले. झाडून तुम्हाला पुढची अपडेट देतो. चला कचरा बघा आता बिफोर अँड आफ्टर रिपीट दिलेच बघा. आपण भाऊ सुट्टी नसते देवाच्या कार्याला सुट्टी नाही. आपण असे थोडे शाळेचे आहेत पण देवाच्या कार्याला कधीच सुट्टी नाही. चाल बिफोर अँड आफ्टर रिझल्ट अख्खं स्वच्छ केलं.
हक्क स्वच्छ केले. आता आता मस्त की पाणी मारतो पुढे दाखवतो. चाल मंदिर झाले. आता पुढचं दूध पाणी भरा. आम्ही दुसरं पाणी भरतो. पाणी लावले मस्तपैकी भरायला. आपलं मंदिर बघू शकते तिथं आपण झाडतोय. झालं अर्ध धुवून झालं मस्तपैकी नाही का. पूर्ण झालं की तुम्हाला दाखवतो. बाहेरचं पण आतमधलं जागे तुम्हाला दाखवलं. आपल्या अर्ध काम आवडत नाही. अर्ध काम आवडलं. अर्ध काम झालं तर दाखवलं. सगळं झालं ओके मध्ये. पाणी बिणी व्यवस्थित मारून दर्शन घेतो. आता निघतो. चला थांब 2 मिनटं. कचरा आपण काम केला. आपल्या कचरा उचलला लागतो. काम करा कचरा व्हावा. सकाळ सकाळ वगैरे सकाळ सकाळ मस्तपैकी कचऱ्यासोबत प्रथमेश भाऊ कांडळे तुमचा कसं आहे दारूच्या ठियावर सगळेजण. इसकी लाज लज्जा आहे का. 4 वाजले नाही की जाई झोली रे की तर गोष्ट. तर मित्रांनो घरी येऊन आवरून बिवरून मस्त की आता आपण चाललोय जिमला. वाजले 6:30. 6:30ला जर रोज आपण जातो जिमला. आता जिमला चाललोय. बॉटल भरली. चला जिमला गेलो की अपडेट देतो. आता गाडी काढून लगेच निघतो. का होऊ शकत आलं. परत आलोय मस्तपैकी. आता आपल्या गाडीपाशी जातो मस्तपैकी जिमला. गाडी बघा इथं लावली मागाशी. चला आता पुढचा ब्लॉग दाखवतो. आलो आपण जिमपाशी. दाखवतो तुम्हाला आपली जिम. दिसली का आहे आपली जिम आहे. थोडंसं आता येतो पाणी कधी करून मारतो. कसं ग्रीप बसायला जरा जिम करताना. चला आता डायरेक्ट तुम्हाला थोडंसं आतमध्ये दाखवतो. मग नंतर ब्लॉग रेडी करतो. चला तर मित्रांनो झालं आता व्यायाम. झालं आपला वर्कआउट. खरं सांगतो मित्रांनो आज थोडंच केलं वर्कआउट. का आज ॲब्स डे होता तर ॲब्स लय घाण दुखते. उद्या लय गे तरी पण ॲब्स आज दुखणारच आहेत नाही का. थोडे मारलेत भरपूर. ट्रायसेप मारले थोडे. ट्रायसेप लय फाटत चालले म्हणून ॲब्स मारायला गेलो. ॲब्स फाटले म्हणून आपण आलेलो खाली. तर आता जरा तळजाई वेळ जाऊन बसू आपण यानंतर नाही का. जरा एकांत विचार करायला बसू. का आता माझ्याबरोबर कोणच नाही. मी आत्ताच असतो जिमला. मी आणि माझी पाण्याच्या बॉटल आणि माझी गाडी पप्पाची. चला त्याला द्यायला जाऊन बसू. तर भावांना मी आलेलो आहे आता इथं तळ जायला. तर तुम्हाला सारखं वाटत असेल की मी तळ जायला काय येत असतो का का का. तर कसं आहे भावांना तळजाईच्या जे अवतीभोवती राहतात ना त्यांनाच माहिती आहे तळजाई काय आहे. त्यांना तर काही सांगू शकत नाही मी. म्हणजे त्यांना माहितीच आहे. त्यांना तळजाईची आवड आहे. पावसाळ्यात तळजाई बघू शकता तुम्ही. पावसाळ्यात बाहेरनं लोक येतात तळजाईला बघायला. तर तुम्ही पण येऊ शकता. असं नका काही बोलू नाही का की मी सारखं का तळजाईला तर काय आहे तळजाई काय नाही. तसं काय बोलू नका. आपली तळजाई आवडते. आम्ही पुण्यात राहतो. आम्ही तळजाईच्या शेजारी राहतो. त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे काय आहे तळजाई. तर टीका नका करू नाही का. तुमच्या मनातली शंका दूर केली आहे मी. आणि व्ह्यू चेक करू शकता कसा आला आहे. पावसाळ्यातच हा व्ह्यू चेक. खरा व्ह्यू आहे ना. खरा व्ह्यू तुम्हाला पावसाळ्यात मी दाखवेन मित्रांनो. पावसाळ्यात पण मी येत जाईन तुमच्यासाठी. व्लॉग डेली तर आता काही येतच जाणार आहे.
पावसाळ्यात येऊन तुम्हाला दाखवत जाईन. चला. सगळ्यात शांत वातावरण तळजायचं. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो मी सारखं तळजायला काय येतो, तळजायला आलो आत्ता. तुम्हाला सांगतो मी तळजायला काय येतो. तळजाई एक असं ठिकाण आहे मित्रांनो जे पावसाळ्यात आहे ना, पावसाळ्यात सगळ्यात बघण्यासारखं आहे. कारण का आत्ता बघा इकडं अख्खं गोल्डन दिसत असन. पावसाळ्यात येऊन कधी पण जाऊन बघा, लांबनं लोक येतात ते व्ह्यू चेक करायला. अख्खं हिरवं होऊन जातं नाही का, फुलं वगैरे येतात भरपूर नाही का. तर एवढंच बोलतो मित्रांनो की तळजाईला मी सारखं का येत असतो आणि तुमच्या मनातली शंका घालवली. मी सारख्या ब्लॉगमध्ये म्हणत असतो तळजाईला येतो मी, इकडे जातो तिकडे जातो. तर ती शंका तुमची दूर केली आहे मी. आणि तळजाई एक असं ठिकाण आहे मित्रांनो की तिथं तुम्हाला आल्यानंतर ना कोण असं बोलणार नाही की बे बाबा तू हे का करतोय ते का करतोय. तू तुझ्या मनाने करू शकतो. तिथं कोणाची रोकटोक नाही. म्हणजे तसलं असलेली चाळे नाही करू शकत आपण, पण नाही का वर्कआउट वगैरे म्हणते, अजून काही इम्प्रूव्ह व्हिडिओ शूटिंग ते म्हणाय गेलं काय म्हणाय गेलं. तू इथं गाडी लाव, फोटो काढ, काही कर. इथली माणसं काहीच नाही बोलणार. कारण का इथं सगळे टुरिस्ट आहेत आणि खालचे जे असतात ना ते पण इथे काय बोलू शकत नाही. कारण का समजते ना मित्रांनो की बाहेरचं लोक येतात बघायला, आपापलं करतात. मग का टोकणार. आपली तळजाई फेमस होती पुण्यातली, बस झालं. व्ह्यू चेक करू शकता मित्रांनो. मस्तपैकी सकाळचे वाजलेले 7:30 वाजता आलेलो आहे मित्रांनो. आता थोड्या वेळ जातो घरी जाऊन जर डाएट बीट करतो. आता जिमवरतून आलेलो आहे जाऊन. तर चला आता घरी जाऊ. तळजाईवरतून जायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की आता पावसाळ्याचा काही सीझन चालूच होणार आहे. आता पावसात मी तुमच्या सांगण्याने मला कमेंट्स करा, नाहीतर कमेंट्स नाही केले तरी चालेल. मी माझा स्वतः येत जाईन, मी आणि माझा एक मित्र, नाहीतर मी एकटाच येत जाईन पावसाळ्यात एक्सप्लोअर करायला. तळजाई कशी दिसते आणि कशी नाही तुम्हाला व्ह्यू पण दाखवणार, सगळं दाखवणार. आता बिफोर अँड आफ्टर नंतर नको आपण बघा. आत्ताच आहे जरी थोडीशी हरियाली, पण इकडे बघू शकता अख्खं गोल्डन दिसलं का. नंतर नाही इथंच ह्याच ठिकाणी तुम्हाला दाखवतो. थांबा मी कोणत्या ठिकाणी बसले तिथं तुम्हाला दाखवतो. इकडं तळजाई आहे, तळजाई मातेचं मंदिर आहे. इकडून आपण खाली नाही तर नक्की इथं बसले. हे झाडं बघू शकता. या झाडापाशीच येऊन तुम्हाला व्ह्यू दाखवून जाणार. बघा आपली इथं गाडी आहे. झाडापाशीच येऊन आपण तुम्हाला व्ह्यू दाखवून जाणार. तर फॉलो करा, लाईक करा. आता काय मी ब्लॉग नाही बंद करणार. चाललेलं घरी जाऊन मस्तपैकी डाईट करतो. डाईट करून मग तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो. चला. हा येऊ शकतो ना आता चला घरी. ब्लॉग पुढे जायच्या आधी मी तुम्हाला हे क्लिअर करून देतो की तुमची इच्छा मनात अशा आली असेल की यांनी देवाला काही इच्छा मागितली. तर मित्रांनो मी अशी इच्छा मागितली की माझ्या पप्पांना बरं होऊ दे, ऑपरेशन सगळं सक्सेस होऊ दे. मी तुझी मंदिर वगैरे झाडून पुसून घेत जाईन मरेपर्यंत. म्हणजे मी एंडपर्यंत माझी पोरांची पोरं करत जाईल. तर ब्लॉग पुढं बघा मित्रांनो. आता घरी बघा दुसरा म्हटलं आलो आता घरी. थोडंसं डाईट खातो दाखवू नाही शकत नाही, करणं जर लागते. मला पोट बीट दुखतं मित्रांनो, होऊ शकतं. तुम्ही आले आपण घरी काढतो थोडं डाईट, पुढचा ब्लॉग दाखवतो. तर मित्रांनो आता चाललो. आता मी स्वतःला म्हणजे काम बघायला नाही का. तर आता पारसला उचलतो, पारसकडे चाललो आहे मस्तपैकी ऑन द वे जातो, दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो जरा ब्लॉग बंद केला का, कारण मला लई झोप लागली. काम बघून आलो मी रात्री 9 वाजता येऊन डायरेक्ट मी झोपलो. ब्लॉग शूट करताना मला काम कसं प्रायव्हेट असतं मित्रांनो. तर त्यामुळे शूट केलं मी. आता थोडासा ब्लॉग कर आणि उद्याचा पुढं चालू. तर मित्रांनो आता आपण झाले तयार. आता इथंच करतो हा ब्लॉग एंड, कारण का हा ब्लॉग लय मोठा होईल. आता पुढचा ब्लॉग उद्यापासून चालू करतो. चला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.